एकादशी आणि पोटभर खाशी. आता इथे फक्त पोटभर खाशीच नाही बरं का, तर दिवसभर ना भांडी पण घाशी. आता एकादशी काही उपवास असला ना, दिवसभर एवढी सारी भांडी पडतात ना, तर इथे सकाळ सकाळ मी गेले होते भाजी मंडईमध्ये. मला थोडीशी फळं घ्यायची होती, मग फळं वगैरे घेऊन आले आणि हे संध्याकाळी 12 वाजता आम्हाला पार्सल रिसीव्ह झालं होतं. तर आम्ही इथे स्ट्रॉबेरी मागवली होती. हे डायरेक्ट शेतकऱ्यांकडून ग्राहकापर्यंत. तर एवढी छान आणि फ्रेश स्ट्रॉबेरी होती ना, गोड तर खूपच लागत होते. त्यासोबतच दुपारून भाऊ आला होता. आता म्हटलं उपवास आहे तर काय करावं, तर त्यासाठी ना मी इथे उपवासाचं पनीर बनवलं होतं. याची रेसिपी पाहिजे असेल ना, तुम्ही नक्की मला कमेंट करा. खूपच छान अशी बनते ही रेसिपी. आणि मग येताना ना माझा भाऊ बरंच काय काय घेऊन आला होता शेतातून. तर इथे मुळा दिला होता, खूप साऱ्या शेंगा पण दिल्या होत्या. त्यासोबतच आईने सकाळ सकाळ हा हुरडा पण भाजून दिला होता. तर आज उपवास आहे, खाता येणार नाही म्हटलं फ्रीजमध्ये ठेवूयात आणि उद्या गरम करून खाऊयात. तसं आपण खाता येतो छान. त्यासोबतच कापण्या पण दिल्या होत्या करून. आणि शेतातले पेरू, त्यासोबतच चिक्कू पण दिले होते. इथे मी संध्याकाळसाठी जे आपण शाबूचे वडे बनवतो ना, त्यापासूनच पापड पण बनवले होते आणि त्यासोबतच मखाना कस्टर्ड पण बनवलं होतं. चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. बाय.